राम राम शेतकरी बांधवांनो. तर आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता तुम्ही आपली सोयाबीन काढायची चालू आहे आणि लेबर सध्या मिळत नाही आहे. आपल्याकडं एक मजुरीनं बाई भेटलेली आहे आणि एक आपली आई काढते. काय सध्याच्या परिस्थितीमध्ये लेबर खर्च खूपच वाढला आहे, कारण एक एकर सोयाबीन काढण्यासाठी 5 ते 6 हजार मागायला लागले. तर आपण सोयाबीन घरची घरी काढतो आहे. आता हे वजे जे मी जे वाहतो आहे हे ते पलीकडे बघू शकता विहिरीवर न्यायचं आहे आणि वजं जर एक गटोडं बांधून डोक्यावर न्यायचं म्हणलं तर लांब पण आहे आणि नेलं पण असतं. पण त्या ज्या दोघीजणी काढतात त्यांना मला गटोडी बांधून द्यावी लागली असती. परत उचलण्यासाठी त्या दोघी पण इकडंच मला घ्यावं लागल्या असत्या. मग काढायचं काम बंद झालं असतं आणि काढणे बंद करून व्हायला लागलं असतं. पण आपण जे शेळ्यांना खायला आणण्यासाठी जो गाडा आणलेला आहे, मोटरसायकलला बांधून आपण जो खायला आणतो, त्याच गाड्याचा वापर आपण जुगाड पद्धतीने केला आहे. आता मी खाली त्याच्यात एक कपडा हातरून, म्हणजे जरी शेंगा फुटल्या तरी दाणे खाली पडून आहेत म्हणून त्यात कपडा हातरून वरून सोयाबीन आपली गाडी भरल्यासारखं भरतो आहे. विशेष म्हणजे ह्याच्यात जवळपास एक माणूस जसा एक गटुडं घेऊन जाऊ शकतो तसं ह्याच्यात 3 गटुड्याचा माल बसतो आहे. 2.5-3 गटुड्याचा माल बसतो आहे. म्हणजे मी 3 खेपा केल्याच्यानंतर जेवढं वजन जाईल तेवढं एकाच खेपामध्ये चाललं आहे. आणि विशेष म्हणजे ह्याचा बेरिंग असल्यामुळं ओढायला सोपं जातं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी जे आता ओढतो आहे ते एकदम ओढायला हलकं जाते आणि अंतर जास्त असल्यामुळं डोक्यावर आणणं सोपं नाही आहे. आणि 3 माणसाचं काम मी एकटा करतो आहे. म्हणजे मला जे त्या दोघीजणी आणि मी जेवढं काम करणार होतो तेवढा तर मी जुगाड केल्यामुळं मी एकटाच घेऊन येऊ शकतो आहे. बघू शकताय मला कुठलाही जोर लागत नाही ओढायला. आणि त्या गाड्यामध्ये बघू शकताय किती मोठा वज आलेला आहे. आणि अशा पद्धतीने इकडं आणून लावलेलं आहे. आणि भरताना बी काय होतं, हाईट कमी असल्यामुळं एकट्याला भरायला सोपं जातं. जसं कवळे टाकायला भरायला सोपं जातं आणि काढायला बी जसं बुतडावर वरती टाकायला किंवा म्हणजे 2 माणसं लागतात. त्या 2 माणसाची मला गरज नाही लागली, कारण काढायला मला त्या गाड्यातनं काढायलाही सोपं जातं. अशा पद्धतीने आपण जे जुगाड केलेलं आहे लेबर खर्च वाचवण्यासाठी. कारण सध्या शेतीमध्ये असं व्हायला लागलेलं आहे, गुंतवणूक जास्त आणि इन्कमिंग कमी व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं असे नवीन नवीन प्रयोग करून किंवा शेतीला जोडधंदे करून शेती केली तरच परवडते. नाहीतर आपण जेवढं कष्ट करतो आहे तेवढं शेतीलाच जातं. आता असं व्हायला लागलेलं आहे, कारण खतं बियाणं, ट्रॅक्टर, पाळी, नांगरट याचा खर्च भरपूर झालेला आहे, वाढला आहे खर्च. त्याच्यामुळे आपण जेवढं जुगाड पद्धतीनं किंवा टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं आपण शेती करू, शेतीला जोडधंदे काहीतरी करू, त्यावेळेस आपल्याला शेती परवडणार आहे. तर हे मी जे केलेलं जुगाड आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. असे व्हिडिओ बघत जा, आवडले तर शेअर करत जा, लाईक करत जा. तर हे आपलं जुगाड आहे, कसं वाटलं हे नक्की कळवा. तर परत एकदा सर्व शेतकऱ्यांना राम राम, धन्यवाद.